घरातील 5 वस्तू ज्यांना साप घाबरतो. प्रत्येक घरातल्या किचनमध्ये असतात या 5 गोष्टी की ज्यांना अगदी विषारी साप देखील घाबरतो. या वस्तू ज्या घरात असतील त्या घरात कधीही साप येत नाही. वस्तू प्रत्येकाच्या घरात असतात, फक्त त्याचा वापर व्यवस्थित करणं जमलं पाहिजे. त्यामुळेच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की सापाला घाबरवणाऱ्या या अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत की ज्या प्रत्येकाच्या घरात आहेत, पण त्याचा वापर आपल्याला माहिती नाही. त्याची वापराची विशिष्ट पद्धत की ज्यामुळे कधीही तुमच्या घरात साप येणार नाही. त्याचबरोबर तुमच्या घरात जर साप आल्यास तुम्ही काय केलं पाहिजे, घरात साप येऊच नये म्हणून काय विशेष काळजी घेतली पाहिजे, आपला आणि सापाचा सामना झाला तर साप आपल्याला चावू नये म्हणून काय केलं पाहिजे, साप चावल्यानंतर काय केलं पाहिजे, अशी डिटेल माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. साप आणि माणूस यांचा संपर्क हा नेहमी येतच असतो. एकेकाळी पूर्ण पृथ्वी तलावर सर्व प्राणीच होते आणि त्या प्राण्यांच्या जागेमध्येच आपण घरं बांधले आहेत, आपण राहत आहोत, आपण शेती करत आहोत, आपण आपला व्यवसाय करत आहोत. म्हणजे एका दृष्टीने त्यांच्या जागेवर आपण अतिक्रमण केलं आहे. त्यामुळे बऱ्याच वेळा शेतकरी असतील किंवा ग्रामीण भागामध्ये भरपूर साप दिसतात. या उलट शहरी भागामध्ये सुद्धा तुम्ही पूर्वी पाहिलं असेल, वर्तमानपत्रात एक बातमी छापून आली होती ज्यामध्ये संजय दत्तच्या फ्लॅटमध्ये 5व्या की 7व्या मजल्यावर धामण साप शिरल्याची बातमी तुम्ही ऐकली असेल. तुम्ही ग्राउंड फ्लोअरला राहता, फर्स्ट फ्लोअरला की 10व्या फ्लोअरला, कोणत्याही फ्लोअरवर साप येऊ शकतो. त्यामुळेच व्हिडिओ हा जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर तुम्ही तुमच्या घरात साप येण्यापासून रोखू शकता. जर आला असेल तर काळजी काय घ्यायची आहे याची देखील माहिती तुम्ही मिळवू शकता. व्हिडिओ लक्षपूर्वक पाहता. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. 5 घरगुती वस्तू की ज्यांना साप घाबरतो. या वस्तू जर व्यवस्थितपणे घराच्या आसपास आपण व्यवस्थितपणे जर वापरल्या तर घरात कधीही साप येत नाही. साप आल्यास काय करावे, साप येऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी, साप चावू नये म्हणून काय करावं, अशी सापाविषयी डिटेल माहिती. व्हिडिओ सुरू करण्याआधी जागतिक आरोग्य संघटनेने एक तयार केलेली आकडेवारी आपण पाहूयात की त्यावरून आपल्याला समजेल की सापाचा आणि आपला कॉन्टॅक्ट आल्यामुळे काय होतंय, जगात काय आकडेवारी लक्षात येते. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO आकडेवारीनुसार दरवर्षी 50 लाख लोकांना साप चावतो. यामुळे दरवर्षी 81,000 ते 1,38,000 लोक मृत्यू पावतात. आत्तापर्यंत भारतामध्ये जवळपास 2000 सालापासून 2019 पर्यंत 12 लाख लोक साप चावल्यामुळे मरण पावले आहेत. आणि अभ्यासात असं लक्षात आलं आहे की पुरेशी वैद्यकीय सुविधांचा अभाव, पीडितांकडून नैसर्गिक उपायांचा अवलंब, सर्पदंशांच्या प्रकरणाची खरी म्हणजे हे जे काही गोष्टी आहेत याच्या अज्ञानतेमुळे मृत्यू भरपूर झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सापांबाबतची जी काय जागरूकता आहे किंवा माहितीच्या अभावामुळे हे मृत्यू जास्त झालेले आहेत असं संशोधकांचं म्हणणं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भारतातील जवळपास 70% सर्पदंश जे होतात ते बिनविषारी सापांचे आहेत आणि फक्त 30% विषारी सापांचे असतात. भारतात जवळपास सापांच्या 300 प्रजाती आहेत, पण त्यातल्या 60च जाती ह्या विषारी आहेत आणि त्यातल्या त्यात 4 हे असे साप आहेत की ते अत्यंत विषारी असतात, ज्यामध्ये मण्यार, गोनस, फुरसे आणि किंग कोब्रा हे 4ही आहेत. सापाच्या बाबतीत एक संशोधकांनी वापरलेलं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणजे साप आपल्याला टाळता येत नाही, पण साप चावणे हे आपल्याला टाळता येते. बरोबर ऐकलं की नाही? साप टाळता येत नाही, पण साप चावणे हे आपल्याला टाळता येत असतं. म्हणजे याच्यावरून एक लक्षात येतं की सापाला तुम्ही टाळू शकत नाही, पण साप तुम्हाला चावू नये यासाठी वेळीच खबरदारी घेतली तर साप चावणं तुम्ही टाळू शकता. आता आपण पाहूयात की घरातल्या अशा कोणत्या 4 ते 5 गोष्टी आहेत की ज्यामुळे साप तुमच्या घरात येत नाही. उदाहरणार्थ जर तुमच्या घरात साप आला तर काय गोष्टींचा वापर करून आपण तो साप पळवू शकतो किंवा याच गोष्टी वापरून सापाला आपण आपल्या घरापासून कसं दूर ठेवू शकतो. आता तुम्हाला हे माहीतच असेल की घरासमोर आपण कचरा साठू न देणं, घरासमोर वारंवार स्वच्छता ठेवणं, सांडपाण्याच्या पाईपला जाळ्या बसवणं, घराभोवती प्रकाश असेल याची खात्री करणं, या सर्व गोष्टींची काळजी घेणं हे तर तुम्हाला माहीतच असेल. बरेचसे लोक हे करतात देखील, पण तरी देखील त्यांच्या घरामध्ये साप येतो आणि मग साप येऊच नये म्हणून काय केलं पाहिजे. आता सर्पतज्ञांच्या मते उग्र वासांची सापांना खूप भीती असते, त्यांना खूप त्रास होतो आणि ज्यावेळेस अशा वस्तू आपण तिथे वापरतो तर त्यावेळेस ते तिथून निघून जात असतात. उदाहरणार्थ उग्र वासाचं तेल ज्यामध्ये नवरत्न तेल असेल, फिनाईल, बेकिंग पावडर, फॉर्मेलिन आणि केरोसिनचे तेल म्हणजेच रॉकेल, या गोष्टींपैकी कोणत्याही गोष्टी तुमच्या घरात असतील तर साप त्या ठिकाणी निघून जात असतात. आता बऱ्याच वेळा काय करायचं आहे, हे सर्व गोष्टी एकत्र करून तुम्ही तुमच्या घराभोवती जरी शिंपडलं तरी देखील साप त्या ठिकाणी येण्यामध्ये येत नाही किंवा त्यांचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होत असतं. किंवा एखाद्या वेळेस जर घरामध्ये साप शिरला तर तुम्ही या गोष्टींपैकी जे काही तुमच्याकडे असेल, बेकिंग पावडर, फिनाईल, केरोसिन किंवा एखादं उग्र वासाचं तेल असेल तर ते देखील तुम्ही त्यांच्यावर मारू शकता
आणि साप त्या ठिकाणी निघून जाऊ शकतो. किंवा आजकाल झुरळ आणि डास मारण्यासाठी प्रत्येकाच्या घरात हिट, काळा हिट किंवा लाल हिट आहे, तर त्याचा देखील फवारा तुम्ही सापांवर त्या ठिकाणी मारू शकता. आता या व्यतिरिक्त अशा 1 ते 2 वनस्पती आहेत, त्या जर तुम्ही तुमच्या घराभोवती जर लावल्या तरी देखील साप त्या ठिकाणी कधीच येत नाही. त्या वनस्पती जाणून घेण्याआधी आपण एक 4-5 अजून अशा वस्तू आहेत की त्यांचा वापर करून देखील आपण आपल्या घरापासून साप त्या ठिकाणी कायमचा घालू शकतो. एक म्हणजे नॅप्थॅलिन. नॅप्थॅलिन हे असं केमिकल आहे, तर याचे त्या ठिकाणी नॅप्थॅलिनचे बॉल्स त्या ठिकाणी भेटतात. तर ते बॉलची देखील तुम्ही पावडर जी आहे तर ती पावडर करून घराभोवती मारू शकता. यानंतर सल्फर किंवा गंधक आहे, तर सल्फर देखील सापांना पळून लावण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. हा सल्फर जर घराच्या बाउंड्रीभोवती तुम्ही जर टाकला तर याचा एक तर तीव्र वास येतो आणि सगळ्यात महत्त्वाचे विषय म्हणजे की ज्यावेळेस साप याच्यावरून पास होतो, यावर सापाचा ज्यावेळेस याला स्पर्श होतो तर त्यावेळेस त्याला अगदी जळजळ त्या ठिकाणी होते, त्यामुळे तो तिथून निघून जात असतो. यानंतर नैसर्गिक उपाय म्हणजे लवंग आणि दालचिनी तेल. लवंग आणि दालचिनी तेल देखील साप निवारक आहे. स्प्रेच्या बाटलीत तुम्ही हे मिक्स करून त्या ठिकाणी जर सापावर जर फवारलं तर साप देखील त्या ठिकाणी तात्काळ पळून जाऊ शकतो. या व्यतिरिक्त लसूण आणि कांदे एकत्र ठेचून तुम्ही तुमच्या घराभोवती जर पसरून त्या ठिकाणी टाकली तरी देखील प्रचंड याचा रिझल्ट येतो. त्यानंतर अमोनिया, व्हिनेगर, चुना या गोष्टी आहेत की यांचा देखील वापर तुम्ही त्या ठिकाणी सर्पांना घरापासून दूर ठेवण्यामध्ये करू शकता किंवा सर्प जर घरामध्ये आला तर हे वापरू शकता. आता यानंतर काही असे रोपटे आहेत, काही असे झाडं आहेत, तर याने देखील साप पळतो. तर ते एक म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प हे झाडाला उंदीरवारी देखील म्हणतात. तर या झाडाच्या बिया खाल्ल्यानंतर उंदरं त्या ठिकाणी मरतात, त्यामुळे या झाडाशेजारी उंदरं येत नाही आणि उंदरं न आल्यामुळे साप त्या ठिकाणी येत नाही. तर हे गिरीपुष्प झाड तुम्ही तुमच्या कंपाऊंडच्या बाजूला लावू शकता किंवा सर्पगंधांचं रोपटं आहे तर ते देखील त्या ठिकाणी लावू शकता. या व्यतिरिक्त एक गोष्ट जर तुम्ही घराभोवती जाळली तर याचा दर्प जर जो निघतो किंवा याचा जर धूर होतो तर याने काय होतं की घराभोवती असणारे साप जे आहेत तर ते त्या ठिकाणी पळून जातात किंवा सर्प त्या ठिकाणी येत नाही. एक म्हणजे काय की जे आपले केस आहेत तर ते केस जाळल्यानंतर त्याच्यामधून निघणारा जो वास आहे किंवा जो दर्प आहे तर तो देखील त्या परिसरातल्या सापांना तिथून बाहेर काढण्यासाठी मोठं काम करतो. या व्यतिरिक्त तुम्ही कापूर आणि केरोसिन, कापूर आणि रॉकेल हे एकत्र मिसळून त्या ठिकाणी असं एक द्रावण तयार करून ते देखील तुम्ही तुमच्या अंगणाभोवती जरी फवारलं तरी देखील जबरदस्त याचा रिझल्ट त्या ठिकाणी येत असतो. या व्यतिरिक्त जर टेलरकडे जे नवीन कपडे शिवण्यासाठी जे आलेले असतात त्याचे काही तुकडे शिल्लक असतात, तर हे तुकडे देखील जर जाळले तरी देखील चांगला रिझल्ट याचा येतो. हे कपडे जाळल्याने देखील तो वास जो आहे तर तो त्यांना असह्य होतो आणि त्यामुळे देखील ही साप त्या ठिकाणी पळून जात असतात. तर असं देखील काही जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे. तर हे असे काही उपाय होते की ज्याने तुम्ही तुमच्या घरापासून सापाला दूर ठेवू शकता. कशी वाटली माहिती कमेंटच्या मध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा.